समालोचक कमेंटेटर आदरणीय मनीष पाटील सर के पास. धन्यवाद अमित सर. आमच्यासोबत विशाल चितेकर चर्चा करतील. खरं तर क्रिकेटचं भविष्य कोणी पाहिलं नाही, पण तुम्ही त्यासाठी प्रयत्न देत आहेत. रायगड प्रीमियर लीगच्या मागच्या पर्वामध्ये जो प्रतिसाद संघबालकांचा खेळाडूंचा मिळाला त्याबद्दल थोडक्यात, आणि या वर्षाची तयारी नेमकी कधी आणि कशी झाली? लास्ट इयर आम्ही टुर्नामेंट ठेवली होती. आम्ही मला वाटते आकाश मी इंडिया कपला दोघे चाललो होतो. त्या दरम्यान आम्हाला आयडिया आली. आकाश बोलतो आपण रायगड प्रीमियर लीग रबर बॉल सीझन ठेवूया, कारण ऑफ सीझनला प्लेयर्स लोक नॉर्मली घरात असतात किंवा रबर बॉल आपल्या इथे एवढी क्रेज नाही आहे. तर त्याची आयडिया इम्प्लिमेंट करून संदेश, मी, अमर, तेजस, मुकेश, प्रमोद घरत हे सगळे आमचे मेंबर्स एकत्र जमलो एका दिवसात आणि टुर्नामेंट अनाऊन्स केली. आम्हाला माहीत नव्हतं पुढे काय होईल किंवा ह्या टुर्नामेंटला एवढा प्रतिसाद मिळेल असं पण वाटलं नव्हतं. पण टुर्नामेंट ठेवूया, कारण प्लेयर्स लोकांना आम्हाला पुढं न्यायचं आहे. आमचा मोटोच हा आहे की रायगडचं क्रिकेट पुढं नेणं. आकाश तारेकर झाला, संदेश पाटील झाला. संदेश पाटील 24 लाईव्ह इव्हेंटकडनं मला वाटते बहुतेक प्रमोट होत असतं क्रिकेट. रायगडचे फॉलोअर्स आहेत, तर रायगडचे बरेच लोक त्या चॅनलला फॉलो करतात, तर रायगडचं क्रिकेट बघत असतात. मोटो हाच आहे की क्रिकेट पुढं न्यायचं आहे. रायगड डिस्ट्रिक्टचे प्लेयर्स पुढं न्यायचे आहेत. मी इवन ISPLला पण होतो, तर मी रायगड डिस्ट्रिक्टचे प्लेयर प्रेफर केले. त्यांनी परफॉर्मन्स पण केला. पिट्टूचा चांगला परफॉर्मन्स झाला, अमेय पाटीलचा चांगला परफॉर्मन्स झाला, अशा प्लेयर्सचा खूप चांगला परफॉर्मन्स झाला. तर मोटो हाच आहे. मला लास्ट इयर आम्हाला एवढी आयडिया नव्हती, ते थोडी आयडिया घेऊन आम्ही यावर्षी पुढे चाललो. अजून मला वाटतं यावर्षी तुम्हाला 5-6 बाईक दिसत आहेत. येत्या 2 वर्षात तुम्हाला 4 व्हीलर दिसली तर काय आश्चर्य वाटून घेऊ नका. सर्वात कठीण काम विशाल तुम्हाला सुद्धा माहिती आहे, स्पॉन्सरशिप. आणि तो विश्वास जिंकायचा असतो स्पॉन्सर्सचा, कारण पहिलं पर्व होतं. पहिल्या पर्वामध्ये स्पॉन्सरशिप कशी ॲडजस्ट केली, आणि यावर्षी 6 बाईक 6 सायकल्स आणि तुम्ही 4 व्हीलरचं बोलताय, तर स्पॉन्सरचा विश्वास कसा संपादित केला? नक्कीच मी माझ्या सर्व स्पॉन्सर्स म्हणजे आमदार महेंद्र दळवी यांचं पहिलं मी अभिनंदन किंवा थँक्यू बोलतो, कारण जेव्हा आमच्याकडे कॉन्फिडन्स नव्हता तेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला पहिल्या म्हणजे व्हेरी फर्स्ट अटेम्प्टमध्ये गेलो तेव्हा ते बोलले की आम्ही तुम्हाला पाहिजे ती मदत करायला तयार आहोत. त्याच्यानंतर ओमेगा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रमोद शेठ यांच्याकडे यावेळी मी पहिल्यांदा गेलो की बाबा शेठ एवढी मोठी टुर्नामेंट आहे, तर त्यांनी आम्हाला काही न बोलता टी-शर्ट स्पॉन्सर केले. आणि आमचे जे पिल्लर आहेत, जेम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, हे होल अँड सोल आहेत आमच्या बरोबर. तुम्ही कितीही वर्ष स्पर्धा ठेवा, कितीही मोठी ठेवा, आम्ही तुमच्या बरोबर आहेत. आणि हे बाकी जे स्पॉन्सर आहेत तुम्ही बघतच आहात, हे कमवलेले आहेत. मला वाटते आमचे प्रत्येकाशी ज्याचे रिलेशन खूप चांगले आहेत सगळे, सावली क्रिएशन, MD, आर्यन ग्रुप पण खूप मोठे स्पॉन्सर आहेत आणि आम्हाला नेहमीच मदत करतात. इथे तुम्ही कितीतरी स्पॉन्सर, AA, जफरबाय, एका मिनिटात तुम्हाला काय पाहिजे असं देतात. असे खूप स्पॉन्सर, हे तुम्ही 45 स्पोर्ट्स झाला, 70 पनवेल स्वतः माझा आहे, 33 स्पोर्ट्स, असे किती स्पॉन्सर इथे लिहिलेले आहेत. ते सगळ्यांचं मी आभार मानतो, कारण हे आमच्या मागे उभे आहेत. महेश कडू साहेब आम्हाला दरवर्षी मदत करतात. मोहन लबडे साहेब ते दरवर्षी आम्हाला, आणि त्यांचं असं आहे की बाईक ही आम्ही आत्ता नाही देणार, वर्षानुवर्ष देऊ. मला वाटतं हे सगळे स्पॉन्सर, कोणाचं नाव घ्यायचं राहिले असेल, महेंद्र घरत जे आहेत, महेंद्र घरत साहेबांनी आम्हाला मागच्या वर्षी येऊन इथे स्टेजवर ज्यावेळी आम्ही अडचणीत होतो त्यावेळी डायरेक्ट 1 ते 1.5 लाखाची मदत केली. म्हणजे हे स्पॉन्सर्स आमचे, स्पॉन्सरमुळे ही टुर्नामेंट होते. आणि जेवढे स्पॉन्सरशिप येणार तेवढे आम्ही वाटणार, कारण आता हे जे कुपनद्वारे जे पैसे येतील तेही आम्ही वाटू. एकही पैसा आमच्याकडे ठेवणार नाही, सगळे प्लेयर्सला देऊ, कारण एकच मोटो आहे, प्लेयर्सला काहीतरी मिळालं पाहिजे. ह्याच मोटोनी आम्ही ही टुर्नामेंट केली. खेळाडूंसाठी आयोजित केलेली स्पर्धा. आता RPL तुम्ही खेळा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, हाच मोठो आहे या सर्व आयोजन कमिटीचा. जाऊया दुसऱ्या डावाच्या दिशेने, अपडेट घेऊया पुढच्या डावाचे. थँक्यू.